नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचा 16वा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 16वा हप्ता कोणत्या दिवशी किती तारखेला जमा होणार आहे याविषयी माहिती देणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी 15वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड दौऱ्यावर असताना 16 नोव्हेंबर 2023 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला होता। शेतकरी मित्रांनो, 15वा हप्ता असेल किंवा 16वा हप्ता असेल, त्यासाठी आपण ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। ई-केवायसी जर अपूर्ण असेल तर आपल्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचे हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे। या योजनेत नरेंद्र मोदी सरकार प्रत्येक वर्षी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हप्ते जमा करतं। एकूण 6000 रुपये भारत सरकारच्या माध्यमातून प्रतिवर्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना डिसेंबर 2018 पासून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 15 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। सर्वसाधारणपणे 10 कोटीच्या वरती शेतकऱ्यांना भारतामध्ये या योजनेचा लाभ मिळत आहे। या योजनेचा 15वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आलेला आहे। 16 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड दौऱ्यावर असताना हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत 8 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होते। शेतकरी मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, 16वा हप्ता कधी जमा होणार? शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून डीबीटी माध्यमातून थेट लाभ शासनाद्वारे शेतकऱ्यांना मिळत आहे। गेल्या वर्षी या योजनेचा ऑक्टोबर 2022 मध्ये 12वा हप्ता जमा करण्यात आला होता। फेब्रुवारी 2023 मध्ये 13वा हप्ता जमा करण्यात आला। त्याचबरोबर 27 जुलै 2023 रोजी 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता। आता नोव्हेंबर महिन्यात केंद्रानं 15वा हप्ता जमा केलेला होता, म्हणजेच प्रत्येक हप्त्यात जवळपास 5 महिन्यांचं अंतर आहे। आता 16वा हप्त्याची प्रतीक्षा आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे एकूण 6000 रुपये प्रतिवर्ष जमा केले जात असतात। डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असते। शेतकरी मित्रांनो, 16वा हप्ता जो आहे तो आपल्याला फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये शासनाच्या द्वारे जमा करण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील किंवा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही। 10,000 रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तींना या योजनेचा फायदा मिळत नाही। इन्कम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे। या शेतकऱ्यांना हा लाभ घेता येणार नाही। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी या योजनेसाठी आपण ई-केवायसी घरबसल्या करू शकता। पीएम किसान मोबाईल ॲपवर फेस ऑथेंटिकेशन फीचर येतं, त्यासाठी फिंगरप्रिंट आणि OTPची गरज नसेल। शेतकरी मित्रांनो, या माध्यमातून सुद्धा आपण घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकता। त्याचबरोबर पीएम किसान योजनेअंतर्गत 15वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। आता या योजनेचा 16वा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, अंतर्गत माहितीनुसार फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे शेतीविषयक सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद।